नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचर मध्ये. मित्रांनो, WRD ची साईट भरपूर दिवसापासून जी आहे ती ओपन होत होती, ती आज ओपन झालेली आहे आणि जवळपास 10 परिपत्रक त्यांनी साईटवरती अपलोड केलेले आहे. ठीक आहे, 10च्या 10 परिपत्रक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, त्याचं नाव आहे हॅलो टीचर YT, त्याच्यावरती टाकलेले आहे. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 10 परिपत्रक कशाच्या संदर्भात आहे ते सुद्धा बघणार आहोत. सर्व परिपत्रक त्याला ओपन करूया. बघा मित्रांनो, याच्यामध्ये लोअर ग्रेड स्टेनोग्राफरचा निकाल जाहीर झालेला आहे आणि याच्यामध्ये कस्टमाइज स्कोअर रिपोर्ट आहे आणि याच्यामध्ये जो तुम्हाला दिसत असेल ते डिपार्टमेंट आहे अमरावती. ठीक आहे, WRDचं जे डिपार्टमेंट आहे ते अमरावती विभागाचा अमरावती जिल्ह्याचा जो इथे तुम्हाला बघायला मिळेल. क्वालिफाय डिस्क्वालिफाय लिस्ट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर मित्रांनो, पोस्ट नेम आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर. याच्यामध्ये सिरियल नंबर, अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, अप्लिकेशन नंबर, रोल नंबर, अप्लिकेशनचं नाव, रिटर्न टेस्टचे मार्क 120 पैकी, स्किल टेस्टचे मार्क 80 मार्कापैकी आहे. टोटल असा मेरिट लावण्यात आलेला आहे. ठीक आहे, पहिल्या कॅन्डिडेटचा जर विचार केला मित्रांनो, तो 165 मार्क त्यांना आहेत आणि त्याच्यामध्ये 100 मार्क रिटर्न टेस्टमध्ये 120 पैकी आणि 65 मार्क स्किल टेस्टमध्ये त्यांना आहेत. जवळपास 165 मार्क आणि क्वालिफाय त्यांच्या नावासमोर येऊन आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर विचार केला आपण मित्रांनो, तर शेवटपर्यंत जर बघितलं, याच्यामध्ये टोटल 19 पेज त्यांनी दिलेले आहे या PDF मध्ये. तर अमरावती विभागाचा निकाल आहे. भरपूर लोकांना त्याची प्रतीक्षा होती, तो निकाल आलेला आहे. सोबतच मित्रांनो, WRDचा जो कालवा निरीक्षक आहे, दप्तर कारकून आहे, याचे सुद्धा काही निकाल आलेले आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. काही याद्या आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये बघा, जवळपास ज्या लिस्ट आहे 19 लिस्ट आहे आणि क्वालिफाय डिस्क्वालिफाय लिस्ट मला इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा डिस्क्वालिफाय सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल, अपसेट सुद्धा बघायला मिळेल. तर याच्यामध्ये जर आपण विचार केला, पहिले जे क्वालिफाय स्टुडंट आहे, त्या क्वालिफाय स्टुडंट मध्ये जो कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे, याचा जो कट ऑफ आता डिस्प्ले होत आहे, तर क्वालिफाय डिस्क्वालिफाय जो आहे त्याच्यामध्ये बघायचं 37व्या नंबरला जे कॅन्डिडेट आहे 115 बाय 5 मार्क आहे आणि क्वालिफाय. ठीक आहे, तर 115.5 मार्क आहे आणि क्वालिफाय लिहून येत आहे. त्यानंतर बघा, त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट आहे मित्रांनो, ते डिस्क्वालिफाय तुम्हाला दिसायला मिळेल इथे. 115.5 मार्क त्यांना आहे. अगोदरचे जे 116.5 मार्क आहे, परंतु त्यांना डिस्क्वालिफाय लिहून आलेलं आहे. ठीक आहे, आता 115.5 वाला क्वालिफाय आणि 116.5 वाला डिस्क्वालिफाय का, त्याचा रिमार्क बघायला आपल्याला त्यांनी म्हणजे तिथं दिलेला नाही आहे. रिमार्क काय आहे ते, फक्त रिमार्क मध्ये त्यांनी क्वालिफाय आणि डिस्क्वालिफाय आणि ऑप्शन एवढंच दिलेलं आहे. आता या जागा नेमक्या कोणत्या आहे, म्हणजे 116.5 वाला डिस्क्वालिफाय आहे आणि त्याच्यानंतर 115 वाला क्वालिफाय आहे. तर त्याची सुद्धा डिटेल WRD लवकरात लवकर. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये जवळपास जे 19 लागलेले आहे, त्यामध्ये 19 लिस्ट पैकी तुम्हाला बघायला मिळणार आहे ते 220 नावे. 220 नावामध्ये जे लास्ट नंबरचे कॅन्डिडेट आहे, तर रिटर्न टेस्ट मध्ये 56 मार्क त्यांना होते. स्किल टेस्ट दिलेली नाही, absent होते. ठीक आहे, तर अशा प्रकारची ते लिस्ट आहे. म्हणजे रिटर्न टेस्ट मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तर अशा प्रकारचा मित्रांनो अमरावती विभागाच्या लिस्ट आहे. याच्यानंतर दुसरी लिस्ट जे आहे ते 152व्या क्रमांकाचं परिपत्रक आपण बघणार आहोत. तर बघा, 152व्या क्रमांकाचं जे परिपत्रक आहे, त्याच्यामध्ये जे आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफरची लिस्ट आहे, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, तर छत्रपती संभाजीनगरची लिस्ट आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, कट ऑफ जो आहे तो कट ऑफ आपल्याला खाली बघायला मिळणारच आहे. तर 162 जे आहे ते हाय स्कोरर आहे संभाजीनगर मधनं, 100 आणि 62 मार्क त्यांना सर्वांचे जे क्वालिफाय. तर मित्रांनो, याच्यानंतरची जी लिस्ट आहे ते छत्रपती संभाजीनगरची आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास जे नाव बघायला मिळणार आहे, 69 पानाची लिस्ट आहे, फार मोठी लिस्ट आहे. पहिले कॅन्डिडेट जे आहे मित्रांनो 162 मार्काचे आहे आणि जर आपण स्क्रोल डाऊन करत खाली परत आलं, तर आपल्याला बघायला मिळणार आहे शेवटचे जे कॅन्डिडेट राहणार आहे क्वालिफाय वाले, ते किती मार्क वाले राहणार आहे. ठीक आहे, बघा डिस्क्वालिफाय सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे, क्वालिफाय कॅन्डिडेट सुद्धा आहे. तर टोटल जी लिस्ट आहे, ते टोटल लिस्ट किती लोकांची आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे
दाखवत आहे. ठीक आहे. सगळ्या पीडीएफ जे आहे मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या आहे, तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता जर साईटवर तुम्हाला प्रॉब्लेम जात असेल तर. ठीक आहे. तर एक 69 पानाची जवळपास लिस्ट आहे आणि 823 वेळा तुम्हाला इथे बघा. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये सिलेक्शन लिस्ट जी आहे ती वेगळी लागणार आहे. फक्त डिस्क्वालिफाय आणि क्वालिफाय लिस्ट आहे. ठीक आहे. सिलेक्शन लिस्ट नाही. तर छत्रपती संभाजीनगरची list आहे. त्याच्यानंतर जर बॅक केलं मित्रांनो आपण 151 झालं, 152. त्याच्यानंतर 153व्या क्रमांकाचं परिपत्रक आहे ते सुद्धा बघूया. ओव्हर ग्रेड स्टेनोग्राफरच आहे आणि नागपूरची लिस्ट आहे. ठीक आहे. नागपूर झोनची लिस्ट आहे. टोटल 12 पेज तुम्हाला इथे बघायला मिळेल. नागपूर झोन मध्ये जर विचार केला तर 165 मार्काचा कॅन्डिडेट जो आहे ते टॉप आहे. ठीक आहे. बाकीच्या नंतर 165 नंतर डायरेक्ट 145 म्हणजे 20 मार्काचा फरक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 12 पेजेसची लिस्ट आहे. याच्यामध्ये जर विचार केला तर 140 कॅन्डिडेट आपल्याला बघायला मिळत आहे आणि बाकीचे जे आहे क्वालिफाय झालेले नाही, रिटर्न मध्ये नाही किंवा स्किल टेस्ट त्यांचे सुद्धा नावे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर जर विचार केला मित्रांनो बॅक गेलं 153व्या क्रमांकाची टेस्ट झाली. आता 154 जर आपण बघितलं तर 154व्या क्रमांकाची आपण परत बघूया. त्याच्यामध्ये जी लिस्ट आहे मित्रांनो नाशिक डिव्हिजनची आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पहिले कॅन्डिडेट जे आहे ते 170 मार्काचे बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट 17 मार्काचा फरक तुम्हाला इथे बघायला मिळू शकतो पहिल्या आणि दुसऱ्या कॅन्डिडेट. त्याचा स्क्रोल डाऊन करत जर खाली गेलं मित्रांनो तर टोटल 9 पानाची जी लिस्ट आहे आणि 9 पानाच्या लिस्टमध्ये शेवटचा जो नंबर आहे तो आहे 97. तर अशा प्रकारच्या लिस्ट आहे, 9 पानाची लिस्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सिलेक्शन लिस्ट जशा जाहीर होईल तशा चॅनलला टाकेल, चॅनलला जे आहे निगडीत भेट देत चला. ठीक आहे. त्याच्यानंतरची लिस्ट आहे मित्रांनो ती आहे पुणे झोनची लिस्ट आहे. त्याच्यामधले पहिले कॅन्डिडेट 164 मार्काचे आहे आणि खाली जर आपण स्क्रोल डाऊन करत आलं तर टोटल 23 पानाची लिस्ट आहे. 23 पानाची लिस्ट आहे. 23 पानामध्ये जर शेवटचे कॅन्डिडेट 287व्या नंबरचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅक करायचं आपल्याला. बॅक केल्यानंतर तुम्हाला 156 तर इथे बघू शकता मित्रांनो लोअर डिव्हिजन लोअर बेस्ट स्टेनोग्राफर साताऱ्याची लिस्ट आहे आणि पहिल्या नंबरचा जर कॅन्डिडेटचा विचार केला आपण तर त्यांना इथे जवळपास 164 मार्क आहे, क्वालिफाय आहे. ठीक आहे. 9 पानाची टोटल लिस्ट त्यांनी लावलेली आहे. शेवटचे जे कॅन्डिडेट आहे ते आहे 102 क्रमांक. तर अशा प्रकारच्या सगळ्या लिस्ट त्यात जाहीर झालेल्या आहे. 197 क्रमांकाची जर 197 क्रमांकाच्या details मध्ये, बघा इथे ठाण्याची लिस्ट आहे. ठीक आहे. पहिले कॅन्डिडेट 162.5 मार्काचे आहे. टोटल लिस्ट आहे 21 पानाची. 21 पानापैकी जे कॅन्डिडेट तुम्हाला इथे बघायला मिळतात कॅन्डिडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर 76 क्रमांकाची जवळपास डबल डबल लिस्ट आलेली आहे माझ्या. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा 57व्या क्रमांकाची जी लिस्ट आहे ती सुद्धा आपली बघा. तर ही जी लिस्ट आहे मित्रांनो फार आपल्याला नंतर कारकून मुर्तीदार कालवा निरीक्षक अमरावती विभागाची परत एकदा लिस्ट आली. तर दप्तर कारकून मेजरर आणि कालवा इन्स्पेक्टर टीप काय आहे तर दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक या पदाकरता सुधारित प्रतीक्षा यादी 30/5/2025 रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या सदर यादीमध्ये अनुक्रमांक 99 वरील उमेदवार स्तंभ क्रमांक 6 मध्ये आता सुधारणा करण्यात येत असून त्यानुसार सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात उमेदवारांची सुधारित प्रतीक्षा यादी दिनांक 29/7/2025 भेट दिलेली आहे. आता याच्यामध्ये 99व्या क्रमांकाचा उमेदवार आहे स्तंभ क्रमांक 6 आहे. त्याचा आपल्याला सगळी बघायची आवश्यकता नाही. ते सुधारण्यासाठी उमेदवार. बाकी लीड जे आहे ते अगोदर आपण तर 99 क्रमांकाचे जे उमेदवार आहे त्यांच्या नावात काय सुधारणा झाली ते बघा. नावात असं किंवा कोणता रखाना क्रमांक 6 आहे. तर रखाना क्रमांक 6 मध्ये काय सुधारणा झाली आहे ते आपण
तर 1288 वा नंबर आहे. गजानन नाईक ओपन हँडिकॅप कॅन्डिडेट आहे. तर आता 1 2 4 5 6 6व्या नंबर ओपन इथे. ठीक आहे. तर अशा प्रकारची सुधारणा त्यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये बघू शकता बाकी टीम प्रमाणे राहणार आहे. मॅच करण्याच्या आधी बाकी जी यादी आहे मित्रांनो प्रमाणित आहे. याच्यानंतर मित्रांनो 160व्या 159व्या क्रमांकाच्या तर 159व्या क्रमांकाचं जे परिपत्रक आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या संदर्भात आहे. नाशिक विभागाचं बेसिक कॅटेगरी दिलेली आहे. अधीक्षक अभियंता जे आहे ते नाशिक विभागाचा आहे आणि प्रतीक्षाधीन उमेदवारांची यादी. पहिल्या नंबरला जे आहे मित्रांनो ते वेटिंग लिस्ट ओपन जनरल एकचे कॅन्डिडेट आहे. टोटल जर कॅन्डिडेटचा विचार केला याच्यामध्ये तर टोटल कॅन्डिडेटचा विचार केला तर याच्यामध्ये बघू शकता 106 कॅन्डिडेटचे नाव त्यांनी लावले. बाकीच्या ज्या टीप आहे त्या नेहमीप्रमाणे राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट परिपत्रक 160व्या क्रमांकाच्या ज्या काही अपडेट येईल ते सुद्धा मी तुम्हाला 1/8/2025 प्रसिद्धी पत्रक आहे. जलसंपदा विभागाच्या गट व अराजपत्रित व गट क सहसा भरती सर्व परिमंडळ स्तरावरील निवड व प्रशिक्षण जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर 1/8/2024 प्रसिद्ध करण्यात आले आहे. सर्व साईटचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे सर्व याद्या ज्या आहेत ते 1/8/2024 शासन निर्णय दिनांक 4/5/2022 मधील तरतुदीनुसार निवड सूचीचा कालावधी प्रसिद्धीच्या कालावधीपासून 1 वर्षापर्यंत असल्याचे सदर कालावधी दिनांक 1/8/2025 रोजी संपुष्टात येणार आहे. म्हणजे 1/8/2025 रोजी जो कालावधी संपुष्टात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो वेटिंग लिस्ट आहे त्या वेटिंग त्या शासन जलसंपदा विभागाचे परिपत्रक क्रमांक भरती 12/25 नंतर जे आहे 6/2025 जलसंपदा विभागाच्या संचालक भरती सन 2023 बाबत निवड सूची व प्रतीक्षेच्या कालावधी 6 महिन्यापर्यंत वाढण्यास तर म्हणजे 1 वर्षाचा जो कालावधी होता तो 6 महिने परत त्यांनी वाढवल्या. 2 वर्षापर्यंत हा कालावधी वाढवता येत असतो. तर 6 महिने त्यांनी वाढवून घेतलेल्या म्हणजे 1.5 महिने त्यांनी दिलेली होती. 1 वर्ष असल्याच्या कालावधी येणार आहे. परंतु आता इथून 6 महिने 1/8 पासून 18 महिन्यापासून परत 6 महिने तुम्हाला वाढून मिळालेले आहे. 9, 10, 11, 12, 13, 14 म्हणजे 2026 फरवरीपर्यंत हा कालावधी तुम्हाला वाढतो. तर अशा प्रकारचं फार महत्वाच्या परिपत्रक आहे मित्रांनो. आवश्यकता त्या परिपत्रकाची. ठीक आहे. कारण की भरती थोडी सुरू चालू होती त्यानंतर तर डिपार्टमेंटला 2 वर्षापर्यंतचा कालावधी वाढून घेता येते. 1 वर्ष राहते 1 वर्ष परत वाढून घेता येते. ठीक आहे. तर 6 महिन्यापर्यंत वेटिंग लिस्ट क्लिअर झाली. बाय बाय. नाही झाली तर डिपार्टमेंट वाढू. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य जोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र.